परीक्षा देऊ, IAS IPS ऑफिसर बनू. पण साहेब तुम्ही 75-85% वाले होते, आम्ही 35-40% वाले होते. नाही, हा जोक होता. मी पण 75% वालाच आहे. दरवर्षी कुठे ना कुठे फॉरेनला जातो, 15-20 दिवस. जास्तीत जास्त नॉलेज म्हणजे आम्ही गेल्या वर्षी हार्वर्डला गेलेले, ह्या वर्षी परत मे मध्ये. म्हणजे जो रतन टाटांनी जो कोर्स केलेला OPM म्हणून, ओनर्स प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम, तर रतन टाटा सारख्या माणसांनी जो कोर्स केलेला तो आम्ही हार्वर्डवरून मे मध्ये, मी आणि माझा भाऊ कुठेतरी बसलाय पाठी, त्याला पुढे यायला सांगितलेलं पण तो. तर तसा कोर्स आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे बाहेर जाऊन आम्ही करत असतात. मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBA केलं मार्केटिंगमध्ये. आता परत मुंबई युनिव्हर्सिटीमधून फायनान्समध्ये MBA करतोय. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याचबरोबर PhD पण करतोय आणि PhD एज्युकेशनमध्ये करतोय. माझं बोलण्याचं उद्दिष्ट हे आहे की मी 3 वर्ष आधी आमदार झालो, माझं एज्युकेशन सोडू शकलो असतो. आणि एक आहे, मैं फॅमिली हॅज बीन इन टू बिझनेस फॉर क्वाईट सम टाइम. तर नोकरी तर मी करणार नाहीये, मी व्यवसायात बिझनेसमॅनच आहे, एंटरप्रेनर आहे. तरी स्वतःला अपडेट करत असतो मी माझा भाऊ, आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे जात असतात. तर सांगायचं उद्दिष्ट आहे की तुम्हाला नोकरी पाहिजे म्हणून तुम्ही UPSC किंवा MPSC कडे बघू नका. पहिला क्वेश्चन तुम्ही हा विचारला पाहिजे की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. कलेक्टर बनायचं आहे म्हणजे कलेक्टर तर गोष्ट वेगळी आहे. सर्व्हिस द्यायचं आहे कंट्रीला तर गोष्ट वेगळी आहे. फक्त नोकरीसाठी म्हणजे सिक्युरिटी, फॅमिलीसाठी गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली, पेन्शन वगैरे चालू होईल त्यासाठी पाहिजे. तुम्ही तुमचा गोल क्लिअर करा की तुम्हाला UPSC MPSC एक्झाम्स द्यायचे कशाला आहेत. एक स्टॅनफोर्डमध्ये माझे फेवरेट माझे आयडल होते, ते गेल्या वर्षी ऑफ झाले. ॲपलचे जे MD होते त्यांनी स्टॅनफोर्डमध्ये एक भाषण दिलेलं, स्टार्ट कलेक्टिंग डॉट्स बॅकवर्ड्स. ह्याचा अर्थ काय, आपण युजली काय करतो की 10वी झाली तर आता काय करायचं, चल कॉमर्समध्ये जाऊ. आता 12वी कॉमर्स झालाय, मग आता पुढे काय करायचं, चल हे 4 ऑप्शन आहेत त्याच्यातलं ह्याच्यात जाऊ, BMM करू. आता BMM झाला, आता पुढे काय, चल जर्नलिझम घेऊ. चुकीचं आहे. आपण उलटं जायला पाहिजे. तुम्हाला बनायचं काय, मला सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेट प्लेअर बनायचं आहे, तर त्यासाठी मला काय करायला लागेल, इंडियन क्रिकेट टीममध्ये खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल, तर मला कमीत कमी रणजी खेळायला लागेल. त्यासाठी काय करायला लागेल, तर माझ्यासाठी कमीत कमी A किंवा B लेवलचे जे मॅचेस होतात ते खेळायला लागेल. त्यासाठी मला क्लब लेवल क्रिकेट खेळायला लागेल. त्यासाठी मला ॲटलिस्ट क्लब लेवलच्या क्रिकेटमध्ये एंट्री मिळायला पाहिजे. त्यासाठी मला गल्ली क्रिकेट खेळायला लागेल आणि गल्ली क्रिकेटसाठी मला बॅटबॉल लागेल. उलटं पाथ घ्या. तुम्ही तुमचा गोल डिसाईड करा आणि ते जे कनेक्टिंग डॉट्स आहेत, तुम्ही आज बोलतील की बाबा बॅटबॉल आणून द्या, बॅटबॉल खेळायला लागले, तुमचा गोल क्लिअर नाही आहे. जे तुम्हाला बनायचं असेल एक टार्गेट डिसाईड करा. एक 3-4 गोष्टी सांगेल, युजली मी गोष्टीमध्ये हे करत असतो. एक व्हॉलंटियर, पटकन कोण पण एक व्हॉलंटियर, बाहेरच्या कॉलेजमधला, हा विवा कॉलेजमधला लोक, कारण की त्या लोकांनी या गोष्टी ऐकलेल्या असतील. कोण पण एक व्हॉलंटियर लगेच, प्लीज. थांब 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 थांब, ती आधी उठलाय, तुला मी नंतर बोलवतो. माझी कॉफी आणलाय का, कॉफी दे. व्हॉट्स युअर नेम? Please give Pratiksha a very big hand. What college are you from? What college are you from? I am from MCC, Mulund College of Commerce. What's before you? What? What's before you? Coffee cup. It's tea. हा प्रश्न IASच्या एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला आणि तो जिंकला. ही कॉफी आहे पण यूच्या आधी टी येतो. ABCDEFGHIJKLMNOPQRSTU. What is before you is tea, not coffee. बरोबर आहे? Yes. Thank you so much, Pratiksha. Thank you so much. हे जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं, Pratiksha, you have coffee? It's good, it's for you. No, it's for you. You can give me the money later. हा जो प्रश्न आहे तो IASच्या इंटरव्ह्यू मध्ये एका कॅन्डिडेटला विचारलेला आणि त्याला माहिती होतं की सरांनी कॉफी मागवलाय.
पण तो कन्फ्युजिंग होतो की सरांनी खरोखर कॉफी मागवलाय का कॉफी सांगून मध्ये पिऊला सांगितलेलं की चहा आणून दे, मला बघायचं की हा उत्तर का देतो. तर त्यांनी टी सांगितलं. चुकीचं उत्तर होऊच शकत नाही कारण की यूच्या आधी टीच येतो. आणि त्यांनी इंटरव्ह्यू ऑब्व्हियसली क्लिअर केला. तसे बरेचसे प्रश्न ऑनलाईन तुम्ही गुगलमध्ये जर सर्च केले की स्मार्ट क्वेश्चन्स आस्क्ड बाय पॅनल टू द IAS इंटरव्ह्यूज बरेचसं तुम्हाला शिकायला मिळेल. एक प्रश्न विचारलेला जो मला वाटते मेसेजेसमध्ये बऱ्याच लोकांना मिळाला असेल की इफ यू वॉन्ट टू ड्रॉप अन एग ऑन अ कॉन्क्रीट फ्लोअर विदाउट ब्रेकिंग इट, हाऊ कॅन यू डू दॅट? तो बोला इट्स सिम्पल, अंडा कॉन्क्रीटवर फेकलं तर कॉन्क्रीट फुटणार नाही. आपण काय विचार करतो की अंड कॉन्क्रीटवर कसं फेकायचं की अंड फुटणार नाही, पण त्यांनी असं नाही सांगितलं की अंड फुटणार नाही. हाऊ कॅन यू ड्रॉप अन एग ऑन द कॉन्क्रीट फ्लोअर विदाउट ब्रेकिंग इट? इट कॅन बी बोथ वेज, इट कॅन बी एग और इट कॅन बी कॉन्क्रीट. इट इज हाऊ यू थिंक. तर मला वाटते प्रेझेन्स ऑफ माइंड की तुम्ही कसं विचार करतो, कसं अनालाइज करतात सिच्युएशनला. एक प्रश्न विचारलेला की तुम्ही वरती येताना जिने किती होते? कुणाला माहिती आहेत किती जिने आहेत कॉलेजमध्ये? 52 सांगा ना, मी कुठे मोजायला जाणार आहे? हा पण IAS च्या इंटरव्ह्यूसाठी एक प्रश्न विचारलेला आणि त्यांनी 52 सांगितलेला. तो ऑफिसर काय मोजत बसणार नाही चिना. त्यांनी विचारलं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे, हे तुम्हाला बेसिक तुमचं कॉन्फिडन्स किती आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे. GK जनरल नॉलेज जास्तीत जास्त वाचा. आणि वाचा, मी हे सांगत नाही की तुम्ही न्यूजपेपर वाचत बसा दिवस रात्र, काही वाचा. मी आज पण टिंकल करून एक पुस्तक येते ते मी वाचतो टाइमपास करायला. मला आवडते ते छोटे गोष्टी. सुपंडी करून एक कॅरेक्टर आहे, तो माझा फेवरेट कॅरेक्टर आहे टिंकल मधला. टिंकल कोण वाचतंय का इकडे किंवा वाचायचं का? कोण नाही वाचायचं? ठीक आहे. टिंकल कॉमिक बुक आहे लहान पोरांसाठी, ते मी आज पण वाचतो. गेमिंग मध्ये मी आहे, मग मी रात्री गेल्यावर कमीत कमी 1 तास व्हिडिओ गेम खेळत असतो. आणि व्हिडिओ गेम म्हणजे फोन वगैरेवर नाही, PS3, Xbox 360, Wii तिन्ही आहेत माझ्याकडे घरी. माझ्या बेडरूममध्ये आहेत. माझ्या बायकोला तुम्ही विचारला तर ती पण सांगेल मी डोक्याला ताप आहे तिच्या, कारण की मी कितीही लेट गेला तरी मी गेम खेळत बसलेला असतो. त्याच्यातून पण शिकायला मिळते. आता कॉल ऑफ ड्युटी करून एक गेम आहे ज्याच्यात अख्खं वर्ल्ड वॉर मला शिकायला मिळालं. आणि हिस्ट्री हा मला फार काही सब्जेक्ट आवडायचा नाही शाळेत असताना. हिस्ट्री मी फर्स्ट युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट फेल व्हायचा कारण की अभ्यास नाही करायचा, आणि लास्टचे 2 बऱ्यापैकी अभ्यास करून पास व्हायचा. तर हिस्ट्री मला कधीच आवडलं नाही. पण त्या गेममध्ये गेम खेळत असताना त्या अख्खं वर्ल्ड वॉर सिक्वेन्स वाईज, कारण की मी त्या गेममध्ये आय एम वन ऑफ द सोल्जर्स प्लेइंग दॅट गेम, तर जास्ती इंटरेस्टिंग होतं. तर नॉलेज कॅन बी गेन फ्रॉम एनिवेअर अँड एव्हरीवेअर. गेम्स असतील, हे टिंकल सारखी लहान लहान पुस्तकं असतील, न्यूजपेपर्स असतील, तर जास्तीत जास्ती रीडिंग. खूप सारे पिक्चर बघा, पिक्चरमधून पण शिकायला मिळते. आता ते बालक तुम्ही बघितलं का? नशील बघितलं, बघा माझ्या भावाचं पिक्चर आहे. त्याच्यात पण आपण बेसिकली शिकवलं की सेक्स एज्युकेशन किती नेसेसरी आहे आणि पेरेंट्स आणि पोरांमध्ये किती बेनिफिशियल होऊ शकते ते. ब्रेकिंग दी आईस. 3 इडियट्स मध्ये एक डायलॉग होता की सचिन तेंडुलकरला असं सांगितलं की तुम्ही गाणं गावा, आणि लता मंगेशकरला जर सांगितलं की तुम्ही क्रिकेट खेळा तर काय कॉम्बिनेशन होईल. जो प्रश्न मी तुम्हाला आधी विचारलेला की तुम्हाला तुमचा गोल सेट करा आणि तसं तुम्ही फॉलो करा. तुम्हाला काय बनायचं ते डिसाईड करा, आणि तुमच्या पेरेंट्सनी, तुमच्या टीचर्सनी, तुमच्या प्रोफेसर्सनी त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. आता तुम्ही स्वतःच्या इच्छानीच इकडे आले असतील UPSC MPSCचे ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा हे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी, तर आय एम व्हेरी हॅपी. पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल नाही तुम्ही IAS बनले पाहिजे आणि तुम्ही जाऊन बसा इकडे 5 दिवस, तर तुम्ही तुमचा पण टाइम वेस्ट करतात, तुमचं करिअर तुम्ही वेस्ट करतात. प्लीज डोंट डू दॅट. अजून एक व्हॉलंटियर कम. अच्छा, युअर ऑल्सो देर ना? ओके, हा, यू कम. What's your name? Sudam Ahirrao. You're not from Viva, right? You're from Viva College? No. No, okay, Joshi good. Vedekar, Thana College. No one from Viva College will come as a volunteer, huh? You know the Thirsty Crow story? No. Thirsty Crow. No. Kavadala Tan. What's your name? Sudam. Last name? Sudam Ahirrao. The South Indian. Iyer is South Indian. Ahirrao. Ahirrao, मराठी आहे. मराठी. अच्छा, कावळाला ताण लागते ती गोष्ट नाही माहिती? माहिती आहे ना, सांग ना. म्हणजे इकडे मध्ये. हॅलो फ्रेंड्स, म्हणजे कावळा असतो त्याला खूप ताण लागते. मग
ब्लॅकच टी शर्ट घातलाय. मग त्याला ताण लागते. मग तो म्हणजे त्याला एक मटकं दिसतं, पण मटक्यामध्ये पाणी खूप खोल असतं. मग करणार काय, तो विचार करतो. मग तो दगड असतात, मग दगड टाकतो. मग हळूहळू पाणी वर येतं. दगड टाकतो, टाकत जातो, हळूहळू पाणी वर येतं. आणि मग तो पाणी पितो आणि मग त्याची ताण भागवतो. त्या कावळ्यामध्ये दिसतं की नाही, हार मानायची नाही. पाणी आहे ना, दगड टाकायचा, पाणी प्यायचं म्हणजे प्यायचं, बस. एक कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये. जर त्यांनी असा विचार केला असता, काय आता करणार, एवढं खोल पाणी आहे, पण त्यांनी तिथे त्याची अक्कल लढवली आणि त्यांनी तिथे ते पाणी मिळवलं आणि त्यांनी पाणी पिलं. बस. एक कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये. जर त्यांनी असा विचार केला असता, काय आता करणार, एवढं खोल पाणी आहे, पण त्यांनी तिथे त्याची अक्कल लढवली आणि त्यांनी तिथे ते पाणी मिळवलं आणि त्यांनी पाणी पिलं. थँक्यू सुदाम. सुदाम प्लीज गिव्ह अ बाय. तर ही कावळ्यांनी त्याच्या पोराला गोष्ट सांगितली असते, त्या पोरांनी त्याच्या पोराला गोष्ट सांगितली असते, आणि तो कावळा इकडचाच होता, त्याला ओळखतो मी. तर परत त्याला तहान लागते, तर तो पण तेच बघतो की एक मडका आहे, पाणी खूप कमी आहे. तो काय करतो, तर प्रियंकानी कॉफी पिऊन झाल्यानंतर तो स्ट्रॉ फेकून देते. ती प्रियंका ना नाव, कुठे गेली ती, प्रतीक्षा, सॉरी प्रतीक्षा. कॉफी पिऊन झाली नाही झाली, पण स्ट्रॉ फेकलाय ना तू. तर तो प्रतीक्षाने कॉफी पिऊन जो स्ट्रॉ फेकलेला असतो, तो स्ट्रॉ उचलतो, त्या मडक्यात टाकतो, पाणी पितो आणि उडून जातो. कमी मेहनत लागली,
ते दगड उचला, एक एक दगड टाका. कमी टाइम लागला. पाणी प्यायचं होतं, तहान लागलेली, पाणी मिळालं. हीच गोष्ट माझ्या वडिलांनी ऐकलेली, माझ्या आजोबांनी ऐकलेली, मी ऐकलेली, सुदामनी ऐकलेली. आपल्याला चेंज करायची ती गोष्ट. वी हॅव टू स्टार्ट थिंकिंग डिफरंटली. जी अंड्याची मगाशी गोष्ट सांगितलेली, मोस्ट ऑफ द पीपल मस्ट हॅव थॉट की अंड कसं फेकलं तर कॉन्क्रीट वर तर अंड फुटणार नाही. पण तो एक माणूस होता जो बोलला की नाही, कॉन्क्रीट फुटू शकत नाही. विचार वेगळा गेलेला. स्टार्ट वर्किंग स्मार्टर इन्स्टेड ऑफ वर्किंग हार्डर. त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही मेहनत करू नका. मेहनत जिकडे लागणार आहे तिकडे मेहनत करायलाच पाहिजे. पण इट्स टाइम फॉर अस टू स्टार्ट वर्किंग स्मार्टर. दुसरा व्हॉलंटियर तिकडून कोणतरी हात वरती केलेला. हा कम. तुम्हाला कंटाळा आला का जोरात टाळा वाजवायला चालू करा, मी भाषण बंद करेन. ह्याचा अर्थ भाषण बंद करू. प्रतीक्षा. व्हॉट अ डे. Hold this bottle for me. Can you open that? Come in front. Come in front. Come here. Please give Pratiksha a very big hand. सगळ्यांना बॉटल दिसते पाठी. फिल 110% इन दिस. 110% याच्यात पाणी भर. हो, 110% पाणी भरायचं याच्यात. बरं ना, 110% म्हणजे एवढं पाणी भरलं पाहिजे. ट्राय तर कर. सगळं गुजराती आहे. हा, ते सगळं कळलं की सगळं इज गुजराती. वांधो नहीं, नाक नहीं, ट्राय तो कर. नहीं पड़से, तू ट्राय तो कर. હું કહું છું ને તને. આ બાજુ આવી જા. તું ટ્રાય તો કર. પાણી તો નાખ. ટ્રાય તો કર. જેટલું ભરાશે એટલું ભરાશે. નહીં, હજી જશે. ઢાંકણ નથી છે, ઢાંકણ મૂકી દે ત્યાં. નાખ પાણી. હજી 110%. આટલું પાણી ભરાવું જોઈએ. ટ્રાય તો કર તું. હું કહું છું એટલા માટે ટ્રાય કર. અરે ટ્રાય તો કર. नहीं नहीं नहीं, 110%. हजी ऊपर. ट्राय तो कर. नहीं, हजी 110%. नहीं नहीं, અહીંયા જામાં જ 110%. हा पकड. जे लोक तुम्हाला सांगतील 110% मेहनत करा, ते बॉटल देऊन टाकायची त्यांच्या हातात. 110% मेहनत होऊ शकत नाही. 100% मेहनत होऊ शकते. મમ્મી પપ્પા ટીચર કોઈએ કીધું તને 110% મહેનત કર, આ બે બોટલ મને હાથમાં આપી દેવાના, કહેવાનું ભરીને તે કાઢ. તારી પાસે જે કહેશે 110% મહેનત करके बताओ, ये 2 બોટલ उसके हाथ में दे देने का. તો એના માટે તો મડકું અને સ્ટ્રો છે ને એનું અહીંયા. ઠીક છે. 110% मेहनत होऊ शकत नाही, 100% होऊ शकते. तेवढीच अपेक्षा म्हणजे पेरेंट्स, टीचर्स वगैरे, इकडे पेरेंट्स तर नाही आहेत पण टीचर्स वगैरे बसलेले आहेत. आपल्या पोरांना 110% मेहनत करायला लावू नका. लावायचे असतील तर मला 2 बॉटलमध्ये पाणी 110% भरून दाखवा आणि त्याच्यानंतर हे लोक 110% मेहनत करतील. फक्त 100% मेहनत होऊ शकते आणि 100% आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. मला बरं वाटेल जर इकडून 10-15 लोक, म्हणजे जास्ती मोर द बेटर, पण ऍटलीस्ट 10-15 लोक जर उद्या IAS, IPS, IRS, इंडियन कस्टम सर्व्हिसेस असे वेगवेगळे जे सर्व्हिसेस आहेत इकडून झाले तर आम्हाला येऊन भेटा. आम्हाला बरं वाटेल की कुठेतरी ह्या फॅसिलिटीमुळे तुम्हाला थोडीशी हेल्प मिळाली. गोष्टी ऐकायच्यात अजून माझ्याकडे खूप आहेत. अजून एक व्हॉलंटियर. हा, प्लीज कम. डोंट रेज हँड, डायरेक्टली पळून या, कारण की then the 3-4 people start raising hands. तुम्हाला कंटाळा आला का सांगून टाका. आय विल नॉट माइंड इट. व्हॉट्स युअर नेम? रोहिणी पवार. प्लीज गिव्ह रोहिणी अ व्हेरी बिग हँड. रोहिणी हा बसलाय.
तुला ते ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे? सांगेल? ठीक आहे. एक ससा असतो आणि एक कासव असतो. त्या दोघांमध्ये शर्यत लागते की अच्छा, त्या दोघांमध्ये शर्यत लागते ती त्या डोंगरापर्यंत पोहोचण्याची. कोण पहिला सर्वात लवकर पोहोचेल त्या डोंगरापर्यंत. तर ससा हा खूप चतुर असतो, त्याला पटापट पटापट पळता येतं, त्याच्यामुळे तो कासवाला कमी लेखतो आणि त्याच्यासोबत शर्यत करतो. आणि मग ससाच शेवटी याच्यामध्ये हरतो. म्हणजे तो जातो खूप पुढे पुढे जातो, कासवाच्या खूप पुढे पुढे जातो. आणि कासव हा खूप हळू असतो, म्हणजे त्याला खूप हळूहळू चालायला लागतं. तर तो हळूहळू आपलं चालत असतो, त्याच्याकडे बघत नाही. आणि ससा हा खूप पुढे पुढे जातो पण नंतर दमतो आणि एका ठिकाणी बसतो, एका झाडाच्या खाली बसतो. त्याला खूप तिथे गाजरे वगैरे दिसतात आणि तो खातो. आणि मग त्या खाल्ल्यानंतर त्याला खूप झोप येते, तो झोपतो. आणि तोपर्यंत हे सगळं कासव बघतो. तोपर्यंत तो म्हणजे पुढे पुढे चालत असतो, तो कधीच थांबत नाही. कासव हा थांबत नाही, हळूहळू चालतो पण थांबत नाही. आणि ससा हा फास्ट चालवतो, मग तो दमतो आणि मग त्याला रेस्ट घ्यावी लागली. त्याच्यामुळे मग तो ससाला जेव्हा जाग येते तेव्हा तो बघतो की अरे मला शर्यत जिंकायची आणि मी इथे झोपलेलो. मग तो जागा होतो आणि पळतो. तेव्हा बघतो तर कासव तिथे पोहोचलेला असतो. म्हणजे याचा अर्थ असा की तो जरा जास्ती ओव्हर कॉन्फिडंट झाला आणि पहिल्यांदाच त्याने 100% देऊन पहिल्यांदाच खूप एफर्ट्स घेतले स्टार्टिंगपासूनच आणि मग तो फेल झाला त्याच्यामध्ये. रोहिणी. थँक्यू रोहिणी. दादा ही पण गोष्ट आय एम शुअर सगळ्यांनी ऐकलेली असेल. तर आता ससा हरतो, कासव जिंकतो. मॉरल ऑफ द स्टोरी वॉज स्लो अँड स्टडी विन्स द रेस. बरोबर आहे, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. तर आता ससा जो असतो तो सांगतो की अरे कासव ज्याला नीट चालता म्हणत नाहीत, मी त्याच्याकडून रेस हरलो. तर तो सांगतो की आपण परत रेस लावू. आणि ह्यावेळेस ससा सांगतो की जिथपर्यंत मी फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तिथपर्यंत मी कुठे थांबणार नाही. ऑब्व्हियसली रेस चालू होते, ससा पळत सुटतो आणि जिथपर्यंत त्यांनी डिसाईड केलेलं असतं की जिथपर्यंत फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत तिथपर्यंत कुठेच थांबणार नाही. रेस चालू होते, ससा पळत सुटतो, फिनिशिंग लाईन क्रॉस करतो आणि रेस जिंकतो ऑब्व्हियसली. तर नवीन मॉरल ऑफ द स्टोरी इज फास्ट अँड कन्सिस्टंट. जो फास्ट असेल, जो कन्सिस्टंट असेल, स्लो अँड स्टडी जुनं झाला, फास्ट अँड कन्सिस्टंट विल विन द रेस. तर तुम्हाला फास्ट व्हायला लागेल, तुम्हाला कन्सिस्टंट राहायला लागेल. कन्सिस्टन्सी तुमच्यात असली पाहिजे. तर आता टाय ब्रेकर माहिती आहे, एक मॅच तू जिंकली, एक मॅच मी जिंकला, पण ऍक्च्युअल विनर कोण आहे? तर तिसरी आपण मॅच करतो. टाय ब्रेकर. बॅडमिंटन वगैरे तुम्ही खेळत असेल, काय गेम स्पोर्ट्स खेळते काय? कॅरम, चेस, गोटी, भवरे, बिल्ले, काजू, लगोरी, आबादुबी, स्टॉप पार्टी, लपाछुपी, लंगडी, काहीतरी तर खेळत असेल. टाय ब्रेकर आपण करतो. तर बेसिकली आता हे सांगतात की एक तू जिंकला, एक मी जिंकला, आपण आता एक टाय ब्रेकर करू. तर आता कासव सांगतो पण मी सांगेल तिकडे रेस. तर ससा आता ओव्हर कॉन्फिडन्स जो आधी होता तो आता परत ओव्हर कॉन्फिडन्स होतो की अपने को स्ट्रॅटेजी तो मालूम आहे, फास्ट अँड कन्सिस्टंट रेस जीत जाएगा. सांगतो ठीक आहे, तू सांगेल तिकडे आपण रेस करू. तो सांगतो ठीक आहे, सकाळी आपलं महानगरपालिकेचं तळाव आहे तिकडे पोचून जा. तर तळावाकडे कासव आणि ससा दोघं पोचतात. सांगतो आपण तळाव क्रॉस करायचं, ही रेस. कासवाला पोहता येते? कासवाला पोहता येत नाही. कासवाला पोहता येते, ससाला पोहता येत नाही. ससाला कुठे पोहता येते? ससाला पोहता येते? ससाला पोहता येत असेल तर आय वुड लव्ह टू सी दॅट ससा. तर ससाला पोहता येत नाही. रेस सुरू होते, कासव पटकन उडी मारतो, तळाव क्रॉस करतो. ससा जाऊ शकत नाही आणि तो पोहू शकत नाही. कोणतं गाव? तिकडे ससे पोहतात. तर ऑब्व्हियसली कासव रेस जिंकून जातो. कोर कॉम्पिटन्सी, ज्याची जी एक्सपर्टीज असतील त्या फील्डमध्ये तो रेस जिंकणार. म्हणजे जो 3 इडियटचा डायलॉग मी मगाशी बोललेलो, सचिन तेंडुलकरची कोर कॉम्पिटन्सी काय? क्रिकेट खेळायची. तर तो क्रिकेटमध्ये रेस जिंकणार. लता मंगेशकरची कोर कॉम्पिटन्सी काय? सिंगिंग. रेसलिंग, सिंगिंग. तर त्याच्यात ती रेस जिंकणार. तर तुम्ही आयडेंटिफाय करायची की तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे. त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगितलं की तू इंजिनियर बन, तू डॉक्टर बन, तू डेंटिस्ट बन. व्हॉट यू वॉन्ट टू बी, यू हॅव टू डिसाइड अँड ओनली यू कॅन डिसाइड की तुमची कोर कॉम्पिटन्सी काय आहे.
आणि तुम्ही डिसाईड केल्यानंतर द पेरेंट्स, द प्रोफेसर्स, युअर फ्रेंड्स शुड स्टार्ट सपोर्टिंग यू इन दॅट काइंड ऑफ फील्ड. थँक्यू सो मच. आता हे ससा आणि कासव मित्र होतात आणि अख्ख्या जंगलामध्ये मग नाशिक पासून रत्नागिरी, रायगड सगळीकडे एक गोष्ट माहिती पडते की ससा आणि कासवाची रेस लागलेली असते आणि ही फुल जुगलबंदी चालू आहे. तर सगळे ससे आणि सगळे कासव येतात, सांगतात की आम्हाला पण रेस करायचं आहे. आता हे ससा आणि कासव जे आहेत ते दोष झालेले असतात. ते बोलतात ठीक आहे आपण रेस अशी डिझाईन करू की या लोकांना पण जिंकणारच नाही. ते लोक काय करतात, नाही तुझं नाही माझं, अर्धी रेस जमिनीवर अर्धी रेस पाण्यावर. रेस सुरू होते. कासव ससाला सांगतो की कासव पोहू शकतो आणि तू मला कन्फ्यूज करून टाकला, कासव पोहू शकतो. ससा कासवला सांगतो की जमिनीवर धावताना तू माझ्या पाठीवर बस, मी धावेल. आणि तळाव क्रॉस करताना कासव ससाला सांगतो तू माझ्या पाठीवर बस, मी पोहेल. ऑब्व्हियसली रेस सुरू होते. ससाच्या पाठीवर कासव बसतो, तो धावत सुटतो, पाणी येते, दे स्विच आणि क्रॉस करतात. रेस ही टीम जिंकते. द न्यू मॉरल ऑफ द स्टोरी इज टीम वर्क विल मेक यू विन द रेस. वेगवेगळ्या दिस इज अन इंडिकेशन दॅट आय हॅव टू स्टॉप स्पीकिंग नाव. तुम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजमधून आलेले आहेत. जास्तीत जास्ती वेगळ्या शाळा कॉलेजमधले मित्र तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. युजली काय होते की मी विवो कॉलेजच्या तिथे 5 जण एकत्र होतात आणि ते आपसातच रिझर्व्ड असतात. ते न करता दुसऱ्या कोणत्यातरी कॉलेजचे, दुसऱ्या कोणत्यातरी शाळेचे, दुसऱ्या कोणत्यातरी जागेचे तुम्ही मित्र बनवा, टीम बनवा. कारण की उद्या तुमच्यातले कोणतरी IAS, IPS, IRS, इंडियन कस्टम सर्व्हिस, इंडियन रेल्वे सर्व्हिस ह्याच्यात असणार आहेत. आणि ते जे नेटवर्क जे आहे ते तुम्हालाच उद्या कामाला येणार आहे. एक म्हण आहे, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. नेटवर्थ, बिल गेट्स इज वन ऑफ द रिचेस्ट पीपल ऑन द प्लॅनेट, रिचेस्ट पर्सन ऑन द प्लॅनेट. त्याचं नेटवर्थ इज इन बिलियन्स. लोकांचं नेटवर्क जेवढं असते ते त्याचं नेटवर्थ असते. की हे जर माझं उद्या नेटवर्क झालं, हे सगळे जर माझे उद्या मित्र झाले तर माझं नेटवर्थ जे आहे ते एवढं झालं. तर जास्तीत जास्ती फ्रेंड्स बनवा, जास्तीत जास्ती मित्र बनवा. एक लास्ट स्टोरीसाठी तुमच्याकडे पेशन्स असेल तर मी लास्ट स्टोरी, नाही तर मग मी थांबवतो. अजून एक व्हॉलंटियर. ये क्या हो गया? What just happened? There's some volunteer who came and then just walked off. कंटाळून गेलाय ती. She's what? Acha, she's ma'am. I thought she got bored of my speech. That's why she went off. What's her name? Seema Sharma. Seema Sharma. उत्तर भारतीय. Yeah. Very good. I'm loving this. You know, गुजराती छे, मराठी आहे, ऊपर से है. What happened? Huh? Nothing. ठीक है. You want to come this side? Yeah. Seema, you have your friends? Yeah. Boyfriend? No. Girlfriend? No. Friends? My Friends? friends are there. Where are they? Point out. See. Over there. Friends, yeah. You give all the best during exams? Yeah. Can you sign it for me? Sorry. Can you sign all the best? अपन बेस्ट ऑफ लक कैसे देते एग्जाम्स के टाइम पे? बेस्ट ऑफ लक देते ना एग्जाम के टाइम पे ऐसे. Showing my thumb. या thumb. Which is the strongest finger in the hand? Middle one. नहीं, not the middle. That is the different way it is stronger. But the strongest finger is. नहीं. What I meant was the voting finger is this finger. Voting सब करते हैं. How many of you have voted? वोटिंग साठी आपण हे बोट वापरतो म्हणून ते स्ट्रॉंग आहे, बाकी काय नाही. वोटिंग साठी वापरतो ना हे बोट आपण, ते शाई लावतो, हा त्या हिशोबाने तो स्ट्रॉंगेस्ट फिंगर इज द थंब. Thumb, yeah. हा म्हणजे जर पकड अंगठा नसेल तर पकडूच शकत, पकड ही नहीं सकते. हाँ. उसके लिए अपने को थंब का जरूरत रहता है. द स्ट्रॉंगेस्ट फिंगर इज थंब.
फॉर द मस्क्युलर स्ट्रेंथ इज थंब. तो अपन जब ऑल द बेस्ट देते तो आई एम गिविंग यू माई विल. इच्छा शक्ति अंगूठे जितना मजबूत रखो. दैट इज